श्री स्वामी समर्थ. माझ्या आयुष्यातील आलेला मला अनुभव. रत्नागिरी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात माधवराव जोशी नावाचे निवृत्त शिक्षक राहतो. साधं आयुष्य, पण श्री स्वामी समर्थांवरील अतूट विश्वास. दर संध्याकाळी ते स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावून भजन म्हणायचे. एका रात्री अचानक प्रचंड वादळ आलं. विजांचा कडकडाट, झाडं कोसळत होती. माधवराव एकटेच घरी होते. पत्नी, मुलं पुण्यात होती. वादळ इतकं भयानक होतं की घराची खिडकी फाटून गेली. छप्पर सैल झालं होतं. ते स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून बसले. स्वामी, तुम्हीच आता माझं रक्षण करा. तेवढ्यात विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि घरच्या समोर एक मोठं झाड कोसळलं. पण पुढच्या क्षणी काहीतरी अद्भुतच घडलं. त्या झाडाने घरावर पडायच्या क्षणीच काहीतरी अदृश्य शक्तीने त्याला बाजूला ढकलल्यासारखं झालं. माधवराव बाहेर आले तेव्हा पाहिलं, झाड घराच्या फक्त 1 फूट अंतरावर थांबलं होतं. त्यांच्या नजरेसमोर स्वामी समर्थांचा फोटो चमकत होता आणि दिव्याचं ज्योत वाऱ्यातही स्थिर होतं. त्या क्षणी माधवरावांचे डोळे पाणावले होते. स्वामी, तुम्हीच आलात माझं घर वाचवायला. दुसऱ्या दिवशी शेजारी आले तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं. झाड एवढं मोठं असून सुद्धा घराचा एकही काच फुटला नव्हता. त्या रात्री माधवरावांनी स्वामींच्या नावाने अन्नदान केलं. त्यांना उमगलं, जे स्वामींवर विश्वास ठेवतात त्यांचं रक्षण मी स्वतः करतो.